जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 17 जानेवारी इसवी सन 1601 असीरगड अर्थात दख्खनचा दरवाजा. अकबराला या किल्ल्याची प्रसिद्धी माहिती होती. असीरगडवर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशहाला ही गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेलोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त एवढा होता की किल्ला सर्व बाजूंनी वेढला गेला तरी किल्ला 10 वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारुगोळ्याचा मारा सुरू केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरू झाली त्याच वेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केली. अशा प्रकारे कूटनीतीने अकबराने फारुकी बादशहाला कैद केले. यह तुमने मेरा साथ विश्वासघात किया है. यावर अकबराने राजनीति में सब कुछ जायज है असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे 17 जानेवारी 1609 ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला. 17 जानेवारी इसवी सन 1648 आदिलशहा बादशहाने नवाब मुस्तफा खान यास हुकूम दिला की कर्नाटकमध्ये जाऊन त्या बगावतखोर शहाजी भोसलेला गिरफ्तार करा. नवाब मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे प्रचंड फौज घेऊन विजापूरहून किल्ले जिंजीकडे निघाले. 17 जानेवारी इसवी सन 1663 माघ वद्य चतुर्थी शके 1584 संवत्सर शुभकृत वार शनिवार. इंग्रज कैद्यांची सुटका. छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच इंग्रजांच्या धोरणाचा पत्ता होता. व्यापाराआड देशात हातपाय पसरायची नीती शिवरायांना माहीत होती. अशातच महाराज सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले असताना महाराजांवर पन्हाळगडावर तोफा डागण्यात रेविंग्टन, गिफर्ड हे आघाडीवर होते. त्यामुळे पुढे संधी मिळताच महाराजांनी या हरामखोर इंग्रजांना पकडून कैदीत टाकले. रेविंग्टन आणि गिफर्ड हे कैदेत पडून 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. मात्र पुढे रेविंग्टन आजारी पडल्यामुळे त्याची काही अटींवर महाराजांनी सुटका केली, पण इतरांना सोडायला मात्र महाराज तयार नव्हते. याच काळात राजापूरचा व्यापार पण ठप्प झाला होता. सुरतेचा अधिकारी प्रे अँड्रूजने शेवटी शरणागतीचे बोलणे राहुजी सोमनाथ यांच्याकडे लावून आणि जंजिरेकर सिद्ध्यांविरुद्ध मदतीची तयारी करण्याचे आश्वासन घेऊन किल्ले रायगडाहून इंग्रज कैद्यांची सुटका करण्यात आली. 17 जानेवारी इसवी सन 1666 पौष वद्य सप्तमी शके 1587 संवत्सर विश्वासू वार बुधवार. नेतूजी पालकर यांना सेनापती पदावरून दूर केले. पन्हाळ्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेचे 2 भाग केले. एक तुकडी स्वतःकडे ठेवली तर दुसरी नेतूजींना दिली. आदिलशाही मुलूक मारत आम्हास पन्हाळ्यास आजपासून 5व्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी हजर व्हा असा आदेश दिला. तरीही नेतूजी पालकर वेळेवर हजर झाले नाहीत. मात्र या चकमकीत हकनात 1000 सैनिकांची कत्तल झाली. प्रतिशिवाजी म्हणून लौकिक असलेल्या नेतूजी पालकर यांनी शिस्तभंगांच्यामुळे सेनापती पदावरूनच नाही तर स्वराज्यातून हकालपट्टी करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेतूजी पालकरांचा त्यांच्या सेनापती पदाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता नेतूजी पालकरांना सेनापती पदावरून तडकाफडकी दूर केले गेले. 17 जानेवारी इसवी सन 1774 बारबाई कारस्थान गंगाबाई किल्ले पुरंदरवर. उत्तर पेशवाईत रघुनाथरावांनी अन्यायाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळवण्यासाठी रघुनाथरावांनी केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे 12 माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महाजी शिंदे, तुकुजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा. तिचा मुलगा झाला तर त्यास नाहीतर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले.
ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून 17 जानेवारी 1774 रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला होता.